तर फलटण महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणातील आरोपी प्रशांत बनकरला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। आरोपी प्रशांत बनकरला 4 दिवसांची म्हणजे 28 ऑक्टोबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। आरोपी प्रशांत बनकरला पहाटे पुण्यामधून अटक करण्यात आली। पोलिसांनी आरोपीसाठी 7 दिवसांची पोलीस कोठडी मागितली होती। आरोपी प्रशांत बनकरला 28 ऑक्टोबर पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे। प्रशांत बनकर याला पहाटे पुण्यामधून एका फार्म हाऊसवरून अटक करण्यात आली। तर फलटणमधील महिला डॉक्टरवर राजकीय दबाव होता असं ट्विट अंबादास दानवे यांनी केलं आहे। महिला डॉक्टरचे खासदारांशी बोलणं करून देणारे ते दोघे पीए कोण, हे खासदार महोदय नेमके कोण, राजकीय नेत्यांसह पीए आणि पीआयला बेड्या ठोकल्या पाहिजेत अशी मागणी अंबादास दानवे यांनी केली। तर अंबादास दानवे यांचं ट्विट आपण इथे पाहूया। मुख्यमंत्र्यांनी फलटणमध्ये कर्तव्य करताना गृह खात्याच्या पाईकांकडून छळ झालेल्या महिलेच्या अर्जाबाबत उत्तरं द्यावीत। डॉक्टरांच्या तक्रार अर्जावर कारवाई न करणाऱ्या अधिकाऱ्यांवर तुम्ही काय कारवाई करणार? ही आत्महत्या नाही तर मुजोर अधिकाऱ्यांच्या माजाने घेतलेला डॉक्टरचा बळी आहे, हे आपण मान्य करता काय? महिला डॉक्टरचे खासदारांची बोलणी करून देणारे ते 2 पीए कोण, हे खासदार महोदय नेमके कोण? महिला डॉक्टरला बीडवरून हिणवणारे पीआय महाडिक कुठे आहेत? त्यांच्यावर कारवाई काय झाली? मुख्यमंत्र्यांनी फलटणमध्ये कर्तव्य करताना गृह खात्याच्या पाईकांकडून छळ झालेल्या महिलेच्या अर्जाबाबत उत्तर द्यावीत। पारदर्शक आणि गतिमान शासन म्हणता मग हा साधा माहिती अधिकाराचा अर्ज 2 महिने का निकाली निघाला नाही? चॉकलेट गोळ्या वाटून निवडणूक जिंकणारे पालकमंत्री तेव्हा कोणत्या शेतामध्ये स्ट्रॉबेरी लावत होते? डॉक्टरने आपल्या जबाबात सत्य परिस्थिती मांडलेली असताना डीन किंवा अधीक्षकांनी काय कारवाई केली?